मालकीनबाई, मालकीनबाई, हे घ्या तुमच्यासाठी जेवण आणलं. हे आहे तर इंडियन, पण चायनीज म्हणून खा. हे काय आहे? कंदमुळं. कंदमूळ. हा, अरे पण कच्चा आहे की हे? तिखट मीठ बी लावलेलं नाही याला. मी कसं काय खाणार आहे? किती बेचव लागल हे. मी नाही खाणार. पण मालकीनबाई, आता इथे या जंगलात कुठे याला फोडणी देऊ, तिखट मीठ लावू? ते काय मला माहित नाही. आणि मालकाला भूक लागली का त्याच्या सेवकानं त्याच्यासाठी स्वतःच्या हातानं जेवण बनवून खाऊ घालायचं असतं. प्रश्न विचारत बसायचे नसतात. हा बरोबर, ठीक आहे. एक मिनिट, बाजूला बाजूला. कसं बाई? बाजूला, इथं गॅस आहे. बाजूला. हा, हे धरा. हे काय आहे? गॅस लावला. टोप 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 टोप. हा बघा टोप. ही घातली फोडणी. हा? काय मस्त फोडणी लागली. आता टाका त्याच्यात ही कंदमुळं टाका. टाकू? हा, टाका. येस. आता मस्त याला शिजू द्या. हे घ्या. हा, हे बघा गरम आहे. घ्या खा. हळू. गरम आहे. कसं झालंय? अप्रतिम. थँक्यू. पण मालकीनबाई, मी कसं खाणार? मी तर सेवक आहे ना. असं म्हटलं खरंच मारतोय. आदित्य सर, तुम्हाला तुमच्या ऍक्टिंग बद्दल ना लय मोठा पुरस्कार द्यायला पाहिजे. खरंच ऍक्च्युली मिळालं काय हरकत नाही. तसं मी लहान असताना आदित्य acting- सर. हा. हा, त्या पुरस्कारावरनं आठवलं. आपल्याला आज त्या पुरस्कार कार्यक्रमाला जायचं होतं ना. वाट बघत असतील समजे. मग आता चल आपल्याला निघायला हवं. अहो पण मला एक सांग, आपण इथून जायचं होतं का इथून? इकडनं काही मला नाही माहिती. आपण रस्ता चुकलो आहे. कोणी आहे का? आम्ही इकडं अडकलो आहोत. प्लीज हेल्प. आम्हाला मदत करा. हेल्प. कोणी आहे का? प्लीज हेल्प. ह्योच दिवस बघायचा होता का मला? याच दिवसाकरता तिला मी गावाकडनं इथं घेऊन आलो का? एवढा एकच विचार होता की चांगला मुलगा बघून तिचं लग्न लावून देऊ. लग्न लावेपर्यंत काही दिवस मला तिच्याशी वेळ घालवता येईल. पर बघितलं ना तू इथं आल्यानंतर कशी वागते ती. मला काही हे पटलेलं नाहीये. ही कानातले माझी अडचण दूर करतील. बापू कुठे निघालेस? तुला काय करायचंय? आणि तुला किती वेळेला सांगितलं की कोणी घराच्या बाहेर पडत असेल तर असले प्रश्न विचारायचे नाहीत म्हणून. तिकडे तुझी ताईडी मला त्रास देते. आता तू पण त्रास देऊ नका. पण बम्म्या काय केलं आता? नाहीची कानातली कुठे घेऊन चाललायस? म्हणजे कोणाला देणार आहेस का? तुला काय करायचंय?
मी ते कोणाला देईन, विकेन, नाही तर विहिरीत टाकून देईन. तुला काय करायचंय? हा? अरे बाबा ते तायडीचे कानातले आहेत. तायडीचे कानातलेत म्हणजे कोणी दिले? आईनं दिले ना, म्हणजे माझ्या बायकोनं दिले ना. म्हणजे या कानातल्यावर जेवढा तायडीचा हक्क आहे ना, तेवढा माझा पण हक्क आहे. पण बा तिला न विचारता कुठे घेऊन चाललायस? कसं आहे ना बाळा, आता ना मला याची लय गरज आहे. म्हणजे चांगल्या कामा करताच त्याची गरज आहे. आपल्या पारूच्या भल्यासाठी करतोय हे सगळं. आपल्या पारूवर लय मोठं संकट आलं आणि त्या संकटातनं दूर जाण्याकरता मला पैसे पाहिजेत. आणि आता तर मला डोळ्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय दिसत नाही. म्हणून हे ऐकायचे आणि हे ऐकून जे पैसे येतील ना, त्याच्यातनं आपल्या पारूला संकटापासून दूर न्यायचं. तू नको काळजी करू, तू याच्यामध्ये नको पडू. मी आलो. बा अरे खंडी बाळा, तू अभ्यास कर. मी आलो. बस. बा आता तायडीला काय सांगू? कोणी आहे का? वाचवा, कुणी आहे का? चल, आम्ही रस्त्यावर चुकलो आहोत. प्लीज हेल्प. हेल्प. पारू, पारू, पारू प्लीज रडू नको. पारू इकडे बघ, तुला माझ्यावर विश्वास आहे ना? स्वतःपेक्षा जास्त. सर तुमच्याकडे बघितलं ना की मला कसलीच काळजी वाटत नाही, कसलीच भीती वाटत नाही. मग तू नको काळजी करू. आपण आत्ता काहीच नाही करू शकत, कारण अंधारही पडत चाललाय. आपल्याला इथेच थांबावं लागेल. काय? हो, सकाळ झाल्यावरच काहीतरी मार्ग काढावा लागेल. पण सर, पारू प्लीज ट्रस्ट मी. मी तुला काहीच नाही होऊ देणार. ओके? श्रीकांत, मला वाटतं की आपण तिकडे जायला हवं. आपण जाऊया रे. नाही ऐकल्या, आपण आपल्या मुलांच्या प्रत्येक गोष्टीत किती लक्ष घालायचं याची एक ठराविक वेळ असते. आता आपली मुलं मोठी झाली, त्यांना त्यांचे प्रश्न सोडवू देत ना. आणि आपण जर का असे अचानक तिकडे गेलो तर सगळ्यांनाच कळेल ना. आणि मीडिया तर तुला माहिती आहे. नाही नको, उगाच प्रॉब्लेम वाढतील. नको. पण मग मी अनुष्काला फोन करून विचारून तरी घेते. बर कर. हॅलो मॅम. हॅलो अनुष्का, अगं आदित्य आला का परत? मॅम मला खूप भीती वाटतेय. स्पीकर होता. माऊ रात्र झाली आणि बिचारे ते दोघं एकटे हरवले तो जंगलात. मला काय करावं काहीच कळत नाहीये. मी पोलिसांना पण सांगितलं नाही, कारण कसं आहे ना, मी पोलिसांना सांगितलं ना तर आपली बदनामी होईल. म्हणजे आपली बदनामी होईल, आपल्या घराची बदनामी होईल, आदित्याची बदनामी होईल.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारूची बदनामी होईल. तिचं अजून लग्न पण नाही झालं ना मॅम, आणि मला असं काहीच होऊन नाही द्यायचं. मला मला खरं तर तुम्हाला सांगू, मला मारुती मामांची खूप काळजी वाटते हो. मारुती मामाने हे सगळं कळालं तर त्यांना सहनही नाही होणार आहे. अनुष्का, तू हे सगळं किती समजुतीने घेतेस. म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा तुला काळजी आहे ती पारूची. हे बघ, तू नको काळजी करूस. मला खात्री आहे दोघंही येतील. थोडा उशीर होईल पण येतील ते. फक्त ते आले ना की मला ताबडतोब कळव. हा मॅम, मॅम मी आहे ना, तुम्ही इकडची काळजी नका करू. मी सगळं व्यवस्थित करेन. हो ठीक आहे. बाय. ओके बाय. पारू पारू, जंगलातल्या एखाद्या प्राण्याने तुला फाडून नाही खाल्लं ना तरी अहिल्या तुला फाडून खाईल. खूप मोठी चूक केली असत, खूप मोठी. आणि आता फक्त चुकलीच नाहीयेस, सापडली आहेस सुद्धा. मी किती वेळा सांगत होते यांना की त्या अवॉर्ड फंक्शनला मी जाते पण नाही. त्या मूर्ख बावळट पारूला पाठवलं. झाला ना अख्खा घोळ. मी गेले असते तर किती व्यवस्थित हँडल केलं असतं. पण नाही, या घरात ना माझी किंमतच नाहीये कोणाला. असं कसं दामिनी काकू? हा, आम्हाला आहे ना तुझी किंमत. हो मग मी प्रीतम सरांना नेहमी सांगत असते, या अख्ख्या घरात जर कोणी असेल की ज्यांना चांगलं वाईट सगळं कळतं तर त्या फक्त दामिनी काकू आहेत. त्या केवढ्या स्मार्ट, रिस्पॉन्सिबल, सिन्सिअर, इंटेलिजंट आहेत, हो की नाही? हो. हिने जे काही इंग्लिश शब्द वापरले आता ते सगळं मी आहे. म्हणजे काय, प्रश्नच नाही. दामिनी काकू, तुला माहितीये का, तू ना मला माझ्या आई समान वाटतेस. हाच हाच तुझा रुबाब, तुझा धाक. म्हणजे मला जर काही अडचण आली ना तर असं वाटतं ना पटकन धावत येऊन तुझ्याकडे येऊन बोलावं ते. तुझा धाक आहे ना, माझी हिंमतच होत नाही ग. तुम्हाला खरं सांगू, या घरात फक्त तुम्हा दोघांना माझी किंमत कळली. पण बरोबर आहे तुझंही. माझा हा रुबाब, माझा हा धाक हे बघून जरा माझ्याशी बोलायचं प्रेशर येतच. पण मी तुला सांगते ना, तू बोल माझ्याशी, कुठलाही प्रॉब्लेम सांग. मी तुला ते हे देते, राजा एखाद्याला देतो बघ. राजवाडा. राजवाडा का देईल राजा? राजवाडा नाही रे, एखादी अमुक गोष्ट देतो आणि म्हणतो बोल. दागिना. दागिना दागिने माझ्याकडे आहेत का मी तुला द्यायला? दागिना नाही, दागिना नाही. हा, राजा म्हणतो हे घे, आता बिंदास बोल. अभय. करेक्ट. मी ना तुम्हाला अभय देते. तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल मला सांगा, असा 1 मिनिटात सॉल्व्ह करेन मी. बोल. अरे बोलून तर बघ. रे यार, उगाच फेकली ती लगोरीची दगडा. अडकलं ना. पारू, पारू, इकडे इकडे बस इथे. काय करावं आता या जंगलात.
कसा वेळ जाणार. आदित्य सर, मी एखादं गाणं गाऊ का? चांदोबा चांदोबा भागलास का? नको. का नको? अहो चांगलं गाता येतं मला. कोण म्हटलं? नाही, कधी चांगलं गायली असतो. कुठे म्हणजे? घरात गाते ना इकडं बी. आणि तसं बी आपल्या दोघांशिवाय कोण आहे इकडं ऐकायला? म्हणूनच म्हटलं मी एकटं का सहन करू ना. प्लीज. आदित्य जावा तिकडं. आदित्य सर, एक काम करा ना, तुम्ही एखादी चांगली गोष्ट सांगा. सांगा. हा, ही आयडिया चांगली. कोणती गोष्ट सांगू? तर सांगा की कुठली बी. तुम्हाला काय बक्षीस थोडीच मिळणार आहे गोष्टीचं. म्हणजे तुम्हाला जी जमल ती सांगा. ओके. एक आहे ना, असं मस्त घनदाट जंगल असतं मोठं. आणि त्या जंगलात ना एक वाघ असतो. तो त्या जंगलाचा राजा असतो. जंगलाचा राजा तर सिंह असतो ना. असेल, पण इथे वाघ असतो. बरं, हा? पुढे सांगा. सो तो वाघ निघतो शिकारीला. तर शिकारीला निघतो आणि शिकार वगैरे करून झाल्यावर ना त्याला परतीचा रस्ताच सापडत नाही. म्हणजे तो असं रिटर्न येऊच शकत नाही त्याच्या घरी. आणि आय डोंट नो, म्हणजे त्याला काहीतरी त्याची वाट असं विसरते. काय झालं? आदित्य सर, प्राणी का नाही लई हुशार असतात. कधीच स्वतःच्या घराचा रस्ता इसरत नाही. माणसासारखे नसतात ते रस्ता तू इसरायला. माझ्या गोष्टीत असं खोट काढत राहिलीस तर मी माझी गोष्ट कशी सांगणार आहे? हाय का आता आदित्य सर? ओ एवढे मोठे बिझनेसमॅन आहात तुम्ही, एक गोष्ट सांगता येत नाही वय तुम्हाला? तर बिझनेसमॅन आणि गोष्ट सांगण्याचा काय संबंध आहे? काय संबंध म्हणजे लई संबंध आहे. काय? आता लई शिकलेले आहात तुम्ही, शिकले सवरलेले आहात, मोठी मोठी बुकं वाचलेली आहेत, लई गोष्टी ऐकलेल्या आहेत. एक गोष्ट नाही सांगता येत तुला येते का गोष्ट सांगता? म्हणजे काय? मग सांग तूच. मी गोष्ट सांगू आता. एक असतो राजा आणि एक असते त्याची सेविका. राजाची ती सेविका लई आवडती असते. ती सेविका त्या राजाची समधी कामं चुटकी सरशी करत असते. त्या राजाचं त्या सेविकेशिवाय पान सुद्धा हलत नसतं. अन गंमत म्हणजे ती सेविका तिच्या राजावर लई प्रेम करते हे त्या राजाला माहीतच नसतं. नवरा मानत असते ती त्या राजाला, पण त्याचं लगीन दुसऱ्याच राजकुमारी सोबत होणार असतं. पुढे काय? पुढं काय गोष्ट आहे मला नाही माहिती. म्हणजे त्या गोष्टीचा शेवट कसा होणार आहे माहित नाही. अरे असं कसं नाही माहिती गोष्टीचा शेवट? आदित्य सर, तुम्ही सांगू शकता का त्या गोष्टीचा शेवट?